नमस्कार, C24 तासमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। दोन गटांमध्ये झालेल्या वादामधील आरोपींना 20 दिवस होऊनही अटक न झाल्यानं चांडोली ग्रामस्थ आणि पीडितांच्या नातेवाईकांचा खेड पोलीस ठाण्यावर मोर्चा। राहुरी शहरातील विजेच्या लपंडावासंदर्भात नगराध्यक्षांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांनी केलं शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलन। आणि वावरत जांभळी पुलाचं काम मंजूर करून सुरू करावं यासाठी वावरत जांभळी पूल बांधकाम संघर्ष समितीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, माजी सरपंच तसेच राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय रामशेठ आबा काळे पाटील यांना 57व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवशक्ती क्रीडा संस्था आणि कैलासवासी भूषण काळे, संतोष लोंढे समाज विकास प्रतिष्ठान। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। 20 दिवसांपूर्वी झालेल्या 2 गटांमधील वादामधील एकाही आरोपीला अद्याप अटक झाली नाहीये। या घटनेमधील पीडित अद्यापही रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। दरम्यान या संदर्भात ग्रामस्थ आणि पीडितांच्या नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला होता। घराशेजारील चर फोडल्यानं 2 गटांमध्ये झालेल्या वादामधील आरोपींना 20 दिवस होऊन देखील अटक न केल्यामुळे चांडोली येथील ग्रामस्थ तसेच पीडितांच्या नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला होता। या घटनेमध्ये पीडित अद्याप देखील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। मात्र आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याची तक्रार गाडे कुटुंबियांनी केली आहे। या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी गुन्हे जरी दाखल झालेले असले तरी अद्याप कोणालाही अटक झाली नाहीये। या प्रकरणामध्ये खेड पोलीस स्टेशनचे PI गणेश मस्के यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असं सांगितलंय।
खेड पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 311/2017 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय दंडविधान संहिता कलम 307, 325, 324 विथ रायटिंगचे सेक्शन आणि 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। यामध्ये खेड तालुक्यातील चांडोली या गावातील वाघमारी वस्ती या ठिकाणी 2 गटामध्ये जोरदार मारामारी होऊन त्यांना त्यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यामध्ये क्रॉस कंप्लेंट दाखल आहेत। अपोजिटने सुद्धा 324 वगैरे भारतीय दंडविधान संहितेप्रमाणे कंप्लेंट दिलेली आहे। तर त्यामध्ये 2 गटामध्ये जे रस्त्याचा वाद होता आणि त्यानंतर पावसाचं पाणी अडल्यामुळे घराकडे पाणी गेल्यामुळे त्यावरून छोट्याशा क्षुल्लक कारणावरून वाद झालेला आहे। त्यामध्ये जो 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात केलेला आहे त्यामध्ये आरोपी हे फरार असून त्यांचा शोध चालू आहे। त्यामध्ये 4 लोकांना मारहाण झाली होती, ते दवाखान्यात ॲडमिट होते। त्यामध्ये सचिन भरत गाडे यांनी फिर्याद दिलेली आहे, ते सुद्धा स्वतः ॲडमिट होते। भरतराम बाबुराव गाडे, रामदास बाबुराव गाडे आणि दत्तात्रय रामदास गाडे असे सर्व वैद्यकीय उपचार घेऊन 3 जण डिस्चार्ज झालेले आहेत आणि एक अजूनही त्याच्यावर ऑपरेशन जे तोंडाला वगैरे मार लागलेला आहे त्यामध्ये ऑपरेशन करण्याकरिता दवाखान्यात ॲडमिट आहे। तरी सदर घटनेचा सखोल तपास आम्ही स्वतः माझ्याकडे तपास दिलेला आहे, तो तपास करत आहोत। आरोपींचा शोध सध्या चालू आहे। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस अधीक्षक काय भूमिका घेत आहेत याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। रॉडनी मारलेले भरपूर, माझा हात दोन्ही पण ब्लॉक झालं होतं आणि एकतर आमच्या पोरं नसल्यामुळं मी त्यावेळेला गप बसलो आणि नंतर मग पोरं आल्याच्या नंतर मग यांना सांगितल्यानंतर मग फिर्याद द्यायला आलो तर कुऱ्हाड बिराड आम्ही आणून त्यांच्याकडे जमा केलेली आहे तशी काय, पण एवढं मारलं आम्हाला तिकडून आल्याच्या नंतर तरी इथं काही कोणी आम्हाला पहिले हे नाही केलं आणि तिकडं आल्याच्या नंतर मग तिथून आम्ही सुटून आल्याच्या नंतर मग आम्हाला ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश अनुज शर्मा यांच्या हत्येच्या निषेधार्थ हडपसर इथे सर्व समविचारी संघटना आणि हडपसर पत्रकार संघ यांनी एकत्र येऊन हडपसर येथील गांधी चौकामधील वेशीजवळ निषेध सभा घेतली आहे। ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश अनुज शर्मा यांच्या हत्येच्या निषेधार्थ हडपसर येथे सर्व समविचारी संघटना आणि हडपसर पत्रकार संघ यांनी एकत्र येऊन हडपसर येथील गांधी चौकामधील वेशीजवळ निषेध सभा घेतली। अनेक सामाजिक कार्यकर्ते या निषेध सभेमध्ये सहभागी झाले होते। या ठिकाणी घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय। गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असा ठराव पास करून तो ठराव हडपसर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलाय। यावेळी हडपसर पत्रकार संघ, जनगर्जना मंच, अंधश्रद्धा निर्मूलन संघटना, मराठा महासंघ, ससानेनगर नागरी कृती समिती, राष्ट्रीय चर्मकार संघ, जिजाऊ ब्रिगेड, सेवादल परिवार आणि इतर संघटना उपस्थित होत्या। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। पत्रकारांना संरक्षण दिलं पाहिजे। तसेच डॉक्टर मेधा खोले यांच्यावरती कायद्याप्रमाणे घटनेचा अवमान केला म्हणून कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। या प्रसंगी विठ्ठल सातव, चंद्रकांत मगर, नंदिनी जाधव, महेंद्र बनकर, महेश पवार, महेश टे, वैभव माने, विवेक तुपे, मुकेश बाडकर, प्रशांत बोगम, स्वप्नील डांगमाळी तसेच हडपसरमधील पत्रकार बांधव सहभागी झाले होते। आज या ठिकाणी हडपसरमधील सर्व समविचारी संघटना तसेच पत्रकार बंधू सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी गौरी लंकेश तसेच मेघा खोले आणि अनुज शर्मा या पत्रकारांच्या वरती जो हल्ला झाला याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून हडपसरमधील सर्व समविचारी संघटनेनी आज एकत्रित येऊन त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे। या ठिकाणी ज्या महिला जो आपण पत्रकारितेमध्ये चौथा स्तंभ म्हटला जातो त्या पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या गौरी लंकेश यांचा यांच्यावरती गोळ्या झाडून खून करण्यात आलेला आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण एकत्रित आलो। खरोखरच ही जी गोष्ट आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण आज समाजामध्ये अशा ह्या व्यक्तींचा खून होत चाललेले आहेत। आतापर्यंत सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा खून झाला आणि आज आपण बघतो एक महिला पत्रकार आहे की जी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करत होती, तिच्यावरती खुनी हल्ला केला आणि तिचा खून करण्यात आलेला आहे। आज ह्या लोकांची मानसिकता, जी प्रतिगामी लोक आहेत, ती महिलेबरोबरही लढण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नाही आहे आणि ही त्यांना गोळ्या मारता येतात। खरोखर हे कुठेतरी आज आपण
जो संविधानाचा विचार घेऊन आपण पुढे जातो, परंतु संविधान डावलून हे लोक जे काम करतात यांचा निषेध व्यक्त व्हायला पाहिजे. नाहीतर आज असे बरेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सर्वसामान्य लोकांच्यावरती असे गुन्हे हल्ले होत जातील आणि आपण नुसती बघ्याची भूमिका न घेता आपण सर्वांनी एकत्रित येऊन विचाराची लढाई ही विचाराने लढणं फार गरजेचे आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची काही अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या वर्तमानपत्रांचा आवाज दाबण्याचं काम असे क्रूर लोक करत आहेत. परंतु लोकशाहीचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. लेखणी कठोर होणार. आम्ही पत्रकार अजून जास्तीत जास्त भ्रष्टाचाराच्या विरोधात, चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात लिहित राहणार. आपण पाहतोय नुसतं उपनगरात नाही, शहरात नाही, तर ग्रामीण भागातील पत्रकारांवर आता वारंवार हल्ले होत आहेत आणि ग्रामीण भागातले पत्रकार आता असुरक्षित झालेले आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन कोणतेही चांगले पाऊल उचलत नाही आहे. पत्रकारांच्या लढ्यामुळं, आंदोलनामुळं किंवा एक रेट्यामुळं महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला, पण प्रत्यक्षात जेव्हा आमच्या पत्रकारांवर हल्ले होतात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्यांना गुन्हे दाखल करायला सांगतो, तेव्हा सांगितलं जातं की पत्रकार संरक्षण कायदा जरी मंजूर झाला असला तरी अद्याप नोटिफिकेशन आलेलं नाही, त्यामुळे त्या कायद्याने आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही. पोलीस पण हतबल आहेत. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्याचं फक्त नाटक केलेलं आहे. प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आजही पत्रकारांवर हल्ले होत आहेत. गौरी लंकेश या ज्येष्ठ पत्रकारांची हत्या झाली, अनुज शर्मा या पत्रकारांची हत्या झाली, अनेक छोटे मोठे वर्तमानपत्राच्या पत्रकारांची हत्या आपण पाहते महाराष्ट्रात होत आहे, देशात होत आहेत. तर माझी प्रमुख मागणी आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं, सर्व सामाजिक संस्थांच्या वतीनं आहे की त्या मारेकरांना फाशी व्हावी व पत्रकारांना सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने पाऊल उचलावं आणि फाशीची शिक्षा अशा जे पत्रकारांवर हल्ले करतात अशांना फाशीची शिक्षा व्हावी आणि महाराष्ट्र शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. पुणे जिल्ह्यामधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ भीमा कोरेगाव येथील गौरीनंदन मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव येथील गौरीनंदन मंगल कार्यालयामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा संस्थेच्या वतीनं आदर्श आणि गुणवंत शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या मध्ये पुणे जिल्ह्यामधील 30 शाळा, 19 शिक्षक, 5 मुख्याध्यापक आणि 4 शिक्षकेतर कर्मचारी यांना गौरवण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी पुणे डॉक्टर गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी हरुण आतार, पुणे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, पत्रकार विजयकुमार साळवे, उपशिक्षण अधिकारी KN चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष अनिल साकोरे यांनी केले, तर आभार प्रवीण कुमार जगताप यांनी मानलेत. जरी गेला नाही तरी आपण आपल्या सहकार्याच्या पद्धतीने त्या अडचणीवरती मात करू शकतो. आपण जसा विचार करतो तसंच घडतं, नव्हे तसंच घडतं. पुन्हा म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे बोलण्यापुरतंच आहे, हे आपण जसा विचार करतो तसं घडतं. मी बऱ्याचदा उदाहरण देतो की आपल्या प्रत्येकाचं घर का होतं, कारण आपल्या प्रत्येकाला नोकरीला लागण्यापासून आपल्या अपेक्षेचे की माझं घर व्हायला पाहिजे आणि मग त्या पद्धतीने आपली मार्गक्रमण आपले प्रयत्न चालू होतात. परंतु जर आपण असा विचार केला की माझ्या वर्गाचा प्रत्येक विद्यार्थी शिकणार आहे, माझ्या वर्गाचा प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो, हा जर दृष्टिकोन आपण आपल्या डोळ्यावर ठेवला तर तो विद्यार्थी सुद्धा शिकू शकतो. एक दोनच गोष्टी आहेत जाणवलेल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यावरती आपल्या सर्वांना विचार करण्याची आणि काम करण्याची गरज आहे आणि ते सामान्य थांबणार आहे. मोठा एकतर कमी होते किंवा मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होते, शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी होते. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. नगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्यातील हातगाव कांबी येथील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणी खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवावा तसेच उज्ज्वल निकम यांच्याकडे खटल्याचं काम सोपवावं यासाठी राज्यामधील नाभिक समाजाच्या वतीनं भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता. शेवगाव तालुक्यातील हातगाव कंबी इथे एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तातडीनं अटक केली होती। आता प्रकरण न्यायप्रविष्ट असून या प्रकरणी सरकारनं लक्ष घालून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच हा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवावा या मागणीसाठी राज्यभरामधून आलेल्या नाभिक समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन नाभिक समाजाच्या तरुणींच्या हस्ते देण्यात आलंय। राज्यभरामधून आलेल्या नागरिकांनी या घटनेचा निषेध केलाय, तर अत्याचारित मुलीला सरकारनं आर्थिक मदत करावी, आरोपींना कडक शासन व्हावं अशी मागणी या मोर्चामधील तरुणींनी केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हातगाव खांबी एका छोट्याशा गावामध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज आम्ही इथे एकवटले आहोत। आणि आज आम्ही समस्त समाजाच्या वतीने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आज आमच्या वतीने निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात आम्ही मागणी केलेली आहे की त्या नराधमावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि ती कठोर व्हावी आणि त्या मुलीस न्याय मिळावा, त्याचबरोबर तिला शासकीय मदतही मिळावी। मुलीची एकतर घरची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची आहे, त्यामुळं चांगल्या वकिलाची तिला गरज आहे आणि आमची अशी सर्वांची मागणी आहे की उज्ज्वल निकमांसारखा चांगला वकील त्या मुलीला मिळावा, ज्याकरून तिला न्याय मिळेल। तर मला असं वाटतं की त्या मुलीची परिस्थिती एकूण पैशांची परिस्थिती नाही आहे, तर मला असं वाटतं की उज्ज्वल निकम सर त्यांचं खूप नाव आहे वकील म्हणून, तर त्यांनी तिच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांनी तिच्यासाठी लढावं अशी माझी त्यांना मनपूर्वक विनंती आणि आमच्या सगळ्यांकडून त्यांना विनंती आहे। आणि अजून एक मला सांगायचं होतं सगळ्या समाजाला, तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत, की त्या मुलीकडे ना असं वेगळ्या नजरेने बघू नका, तिला जेवढं तुम्हाला एक्सेप्ट करता येईल तेवढं करा। ती आपल्यातून वेगळी आहे किंवा आपल्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे असं तिला सारखं भासून देऊ नका, कारण आपण तिला आधार दिला, मुळात आपण तिला आधार दिला आणि आपण तिला समजवलं, सगळं केलं, डॉक्टर्सची चांगली ट्रीटमेंट दिली, काउन्सिलर्स दिले, सायकोलॉजीकडे सगळ्यांकडे नेऊन घेतलं, तर मला वाटतं की आपल्यापेक्षा पण जास्त मोठं फ्युचर तिचं असेल, ब्राईट फ्युचर तिचं असेल आणि ती काहीतरी अचीव्ह करून दाखवेल, कारण शिकणारी मुलगी आहे, 9वीतली मुलगी आहे, अजून तिच्या पुढे पूर्ण आयुष्य पडलेलं आहे आणि ती खूप काही करू शकते। तर मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनी सुद्धा तिला एक फायनान्शियल मदत करावी आणि तिच्यासाठी बेस्ट डॉक्टर्स नेमून द्यावेत आणि तिच्या शिक्षणासाठी तिला फार तर मदत करावी असं मला वाटतं। ॲक्च्युली समाजात अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे ज्या माणुसकीला काळीमा फासणार आहेत, अशा कितीतरी मुली आहेत की ज्यांना अशा नराधमांच्या छळाला बळी पडावं लागतं आहे। तेव्हा समाजाला माझी फक्त एकच कळकळीची विनंती आहे की अशा मुलींची तुच्छतेने वागू नका, त्यांना आपलंसं करा आणि जेवढ्या लवकर त्यांना त्यांच्यावर झालेला तो छळ विसरता येईल त्याच्यासाठी त्यांना मदत करा। आणि दुसरं झालं म्हणजे सरकारला आमची एकच विनंती आहे की आमच्या या कन्येसाठी तिचा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात तुम्ही चालवा आणि तिला योग्य तो न्याय मिळवून द्या आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळवून द्या। गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर। कोपरगाव तालुक्यातील महिलांसाठी नवरात्रीनिमित्त प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीनं मोफत भव्य योग दांडिया रास आणि गरबा नृत्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये करण्यात आलंय। सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे। कोपरगाव तालुक्यामधील महिलांसाठी नवरात्रीनिमित्त प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीनं मोफत भव्य योग दांडिया रास आणि गरबा नृत्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये करण्यात आलंय। या शिबिराचा शुभारंभ नुकताच चिमुकल्यांच्या हस्ते करण्यात आला। नवरात्र म्हटलं की दांडिया गरबा नृत्याला विशेष महत्त्व असतं। दांडिया खेळण्यासाठी अनेक तरुणी आणि महिला उत्साही असतात, परंतु अनेक महिलांना हे नृत्य येतं परंतु आत्मविश्वास नसतो। शिकण्याची इच्छा खूप असते पण मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे या महिला प्रेक्षकाची भूमिका घेतात। महिलांना या दांडिया रास आणि गरबा नृत्यामधील प्रेक्षकांची भूमिका सोडून संगीताच्या धुंदीमध्ये आनंदाच्या लहरीत उत्साहानं सहभागी होता यावं यासाठी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीनं पुष्पाताई काळे आणि चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत भव्य योग दांडिया रास आणि गरबा नृत्य प्रशिक्षण शिबिराचं मोफत आयोजन करण्यात आलंय।
हे शिबिर रविवार दिनांक 10 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये दररोज दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत कृष्णाई मंगल कार्यालय इथे घेण्यात येणार आहे। या शिबिरास प्रशिक्षक म्हणून अभिजित शहा आणि सौ वैभवी मखिजा यांना निमंत्रित करण्यात आले। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गुंगले, माजी नगरसेविका मायादेवी खरे, श्रद्धा जवाद, सदस्या स्वप्नजा वाबळे, सुनीता खैरनार, नेत्रा कुलकर्णी, मनीषा विस्पुते, सोनाली रोहमारे, रश्मी कडू, छायाताई वैद्य आदी उपस्थित होत्या। कोपरगाव तालुक्यामधून अनेक तरुणी आणि महिलांनी या शिबिरात उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। आणि खूप लवकर 2 दिवसात शिकण्यापेक्षा 10 दिवसाचं हे शिबिर शास्त्रोक्त पद्धतीने जर आम्हाला शिकायला मिळते तर आमचं भाग्य आहे असं मी समजेन। आणि कोपरगावात तरी मला वाटतं पहिल्यांदाच असं नवरात्राचा विषयाशी निगडीत हे ठेवलेला आहे। नवरात्र म्हणजे पण देवीचं आणि देवी म्हणजे एक महिलांना पण देवीचं स्वरूप दिलेलं आहे। तर मी म्हणते हा नवरात्राचा दुग्ध शर्करा योग प्रियदर्शिनी महिला मंडळाने आणलेला आहे आणि याच्या सर्व ज्या पुष्पताई आहेत त्या नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेत असतात, त्याच्यामुळे मी त्यांचेही अभिनंदन करते आणि त्यांचे पण सर्व महिला आम्ही शिक्षणार्थी जेवढ्या आलेल्या आहेत भगिनी त्यांच्या वतीने मी आभार मानते। धन्यवाद। नमस्कार। सर्वप्रथम मी हा जो उपक्रम इथे सुरू करण्यात आला आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने, जर जीवनात उत्साह असेल तरच आपण उत्सव साजरे करू शकतो ही आमची संकल्पना आहे। आणि प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री ही दुर्गे मातेसारखी आणि तिचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे। आता हा उपक्रम करताना त्यामागचं जे उद्दिष्ट आहे की प्रत्येक स्त्री, मुलगी ही निरोगी असावी, आनंदी असावी आणि तिच्या ज्या सदोष जीवनशैलीमधले जे सवयी आहेत, काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बदलता येतील ह्या दृष्टीने आपण इथे प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर आपण याच्यातून आहार, जीवनशैली आणि ज्या दांडियाच्या ह्या हालचालींमधून, नृत्यामधून ज्या काही शरीराच्या प्रत्येक सांध्यावर, मनावर सगळीकडे ज्या काही परिणाम येतात त्या परिणामाचा अनुभव करून देणं, त्याच्यातून शारीरिक आणि मानसिक दुःखातून मुक्त करणं, मानसिक तणाव कमी करणं, ह्या धकाधकीच्या जीवनातून प्रत्येकाने आनंदी कसं राहावं ही कन्सेप्ट आम्ही ठेवलेली आहे आणि ह्या कन्सेप्टने आम्ही हे सगळं दांडिया शिबिर आयोजित केलेलं आहे आणि शिकवणार आहोत। प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला मंडळाच्या वतीनं इथं महिलांसाठी एक 10 दिवसांचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। या 10 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मागील वर्षीच्या अनुभवामध्ये आम्ही असं अनुभवलं की बाबा महिला थोड्याशा लाजतात, भीतात दांडिया खेळायला, गरबा खेळायला, त्यांना खूप इच्छा असते पण त्या सहभागी होत नाहीत। त्यामुळे आम्ही मुद्दाम हे प्रशिक्षण आधी आयोजित केलं जेणेकरून महिला निर्भीडपणे या ठिकाणी दांडिया खेळतील आणि ही जागा पण अशी आहे की बंदिस्त आहे, म्हणजे महिला लाजणार नाहीत अजिबात। वेळोवेळी प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाने महिलांसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत। बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण, काही शिबिरं वगैरे आयोजित करतो आम्ही, आरोग्य शिबिरं, स्पर्धा घेतो वेळोवेळी, गोदाकाठ महोत्सवही असतो, ज्यामुळे महिलांना एक खुले व्यासपीठ या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो की ज्यामुळे महिला मनमोकळेपणानं त्याचा आनंद घेतील। काय आवाहन करणार तुम्ही महिलांना, काय आवाहन करणार? या ठिकाणी मी महिलांना असे आवाहन करते की प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाने जो कार्यक्रम हा शिबिर घेतलेला आहे यात सगळ्यांनी सहभागी व्हावं। मुलींपासून अगदी 90 वर्षाची महिला असेल तिनंही यात सहभागी व्हावं आणि मनमोकळेपणानं आनंद घ्यावा गरबा आणि दांडिया याचा। महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनातून हे सगळं होत असतं। त्यांचा यात खूप मोठा सहभाग तर आहेच, परंतु मार्गदर्शन मिळतं ज्यामुळे ह्या महिलांना खूप मोठा लाभ घेता येणार आहे। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी शहरामध्ये सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोबाबाबत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याबाबत सूचना देखील दिल्यात. अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा तनपुरे यांनी दिलाय. गेल्या 15 दिवसांपासून राहुरी शहरामध्ये विजेचा मोठ्या प्रमाणात लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झालेत. वीज पुरवठा खंडित करण्याचा कोणताही वेळ नसल्यानं शहरामध्ये पाणी पुरवठा असुरळीत झालाय. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याची दखल घेत नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी सांगितलंय की काही तांत्रिक अडचणींमुळे राहुरीतच नव्हे तर राज्यभर वीज पुरवठा असुरळीत झालाय. याबाबत काही दिवस विजेचा प्रश्न राहणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी विजेचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. तर नागरिकांनी पिण्याच्या असुरळीत पुरवठ्याबाबत नगर परिषदेला सहकार्य करण्याचं आवाहन तनपुरे यांनी केलंय. गेल्या काही दिवसापासून राहुरी शहर आणि परिसराला जास्त प्रमाणातल्या भारनियमनाला सामोरं जावं लागलं होतं. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी आम्ही आज चर्चा केली का उद्या आंदोलनाचा इशाराही त्या ठिकाणी देण्यात आला होता. परंतु राज्यात सर्वच भागामध्ये कोळशाच्या तुटवड्यामुळं राज्यात सर्वच भागात भारनियमन तात्पुरत्या स्वरूपाचं करण्यात येत आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि त्या अनुषंगाने आपण काही दिवस आंदोलनाचा निर्णय त्या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतला आहे. कारण की उगाच स्टंटबाजी करण्यापेक्षा प्रश्न काय हे याची अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर आमची चर्चा झाली. परंतु यातून एक मुद्दा आपण असा घेतलेला आहे की ज्या ज्या कुठल्या भागातलं भारनियमन किती वाजता आहे, टाउन 1 आणि टाउन 2 असे 2 भाग महावितरणचे आपल्या शहराचे आहेत. त्याचं त्यांनी भारनियमनाची वेळापत्रक आपल्याकडे दिलं आणि त्यानुसार पाणी पुरवठा विभागाला आपण सांगितलेलं आहे की ज्या ज्या भागात ज्या ज्या वेळेस लाईट असेल त्या त्यावेळेस पाणी सोडावं. बहुतांशी भागामध्ये लाईट जेव्हा नसेल त्यावेळेस लोकांना पाणी पुरवठा त्यावेळेस व्यवस्थित देता येत नाही किंवा लोकांनाही पाणी नळाला व्यवस्थित येत नाही. आणि त्या अनुषंगाने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या भारनियमनाचं वेळापत्रक बघून त्या अनुषंगाने काही भागातला पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक आपण उद्यापासून बदललेलं आहे. तात्पुरत्या स्वरूपाचा हा प्रश्न असल्याकारणानं नागरिकांनी देखील थोडंसं सहकार्य पालिकेला त्या बाबतीत करावं अशी मी या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. आणि तात्पुरत्या स्वरूपाचं भारनियमन आहे असं महावितरणचं सांगणं आहे. हे जर तात्पुरत्या स्वरूपाचं करून जर लांबणीच्या स्वरूपात जायला लागलं तर आपण मात्र उद्याचं जे स्थगित केलेलं आंदोलन आहे ते एक 10-15 दिवस वाट बघून भारनियमन झालं नाही तर आपलं आंदोलनाचं त्या ठिकाणी पवित्र असेल. या तात्पुरत्या स्वरूपामध्ये पालिकेने जे पाण्याचं वेळापत्रक चेंज केलेलं आहे त्यानुसार आपल्याला निश्चितपणे नागरिकांना जरी थोडा त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु या बदललेल्या वेळापत्रकानुसार आपण पाण्याचं त्या ठिकाणी पाणी भरावं अशी या निमित्तानं मी विनंती करतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कोपरगाव शहरामध्ये हॉटेल साई टुरिस्ट येथे भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचा अहमदनगर जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. कोपरगाव शहरामध्ये हॉटेल साई टुरिस्ट येथे भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचा अहमदनगर जिल्हास्तरीय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यामधील आणि तालुक्यातील वाहन खरेदी विक्री करणारे संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोपरगाव तालुक्यातील कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे आणि त्यांचा हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय. वाहन खरेदी विक्री संघटनेचे अनेक उद्दिष्ट आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे वाहन दाखवण्याचा मोबदला मिळावा, सभासदांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, संघटनेचे ओळखपत्र असावे, तसेच आपल्या संघटनेद्वारे व्यवसायाची वृद्धी करणं, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये एकमेकांना मदत करण्यासाठी ही संघटना काम करते. या मेळाव्याच्या वेळी नगर जिल्ह्याच्या कोर कमिटीच्या सदस्यपदी कोपरगावचे राजूबाई पठाण यांची, तर तालुकाध्यक्षपदी तुकाराम टाक यांची आणि उपाध्यक्षपदी अरबाज बागवान यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना संस्थापक आणि अध्यक्ष आरिफभाई खान, संघटना संघटक विनायक तारू, सचिव विजय ओहोळ, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजू बदवंत, कोर कमिटी सदस्य हाजी आयानभाई बागवान, राहुरी तालुकाध्यक्ष अशोक जोशी, श्रीरामपूर कार्याध्यक्ष हाजी अबुबकर कुरेशी, नगरसेवक हाजी महमूदभाई सय्यद, टिल्लूभाई पठाण
आदींसह जिल्ह्याभरातील वाहन विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संघटनेचे आमच्याकडं महाराष्ट्र राज्यातून जवळपास 7 ते 8 हजार लोक आहेत। या सगळ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो, त्याचं उद्दिष्ट असं आहे की ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या क्षेत्रामध्ये आम्ही कामं करतो, त्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ही संघटना सर्वतोपरी आमच्या डीलर्सला, एजंट्सला आणि फायनान्शियल सपोर्ट्सला मदत करेल, जेणेकरून कुठेही कोणत्याही प्रकारचा घटना घडल्या तर त्या घटनेसाठी एक समर्थक म्हणून संघटना काम करेल। एखादा दुर्दैवी अपघात घडला तर संघटनेतील ती व्यक्ती असेल, त्या घराच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून त्या घराला एक आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटुंबातली एक निर्माण झालेली पोकळी आहे ती भरून काढायचं काम, म्हणजे एक थोरल्या भावाचं काम आमची संघटना स्वीकारेल आणि ते काम आम्ही कायमस्वरूपी आणि जिद्दीनं पुढे नेऊ। ते कुटुंब पूर्णपणे त्यांच्या उदरनिर्वाहाला लागेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू, ही आम्ही छोटीशी ग्वाही देऊ इच्छितो। हे आमचं संघटनेचं सगळ्यात मोठं काम आणि कर्तव्य आहे, हे समजून आम्ही या विषयाबद्दल मीटिंग या कोपरगावमध्ये घ्यायला आलो। तर याच्यासाठी जमलेल्या या सगळ्या समूहातून हा एक आमचा संघटनेमार्फत जाणारा उद्देश आहे आणि तो संदेश आहे तो सर्वांपर्यंत पोहोचावा ही एक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। विक्री संघटनेचा मूळ उद्दिष्ट आहे व्यवसाय वाढवणं। आज या स्पर्धेच्या युगामध्ये जे ॲप्स तयार झालेले आहेत त्या ॲप्सला एक पर्यायी व्यवस्था म्हणून या संघटनेचे एक ॲप्स आज मार्केटमध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि या संघटनेचं मूळ उद्दिष्टच असं आहे की 90% व्यवसाय आणि 10% समाजसेवा। आज ह्या समाजकारणातनं जी काही रंगले गांजलेले एजंट आहेत त्यांना या संघटनेतनं मदत व्हावी आणि अडीअडचणीला ही संघटना त्या एजंट लोकांना, डीलर लोकांना थोडीशी मदत करेल किंवा त्या डीलर लोकांच्या अडचणीतनं त्यांना किंवा एजंट लोकांच्या अडचणीतनं त्यांना बाहेर निघण्यासाठी मदत करण्यासाठी ही संघटना उभी राहिलेली आहे। आज जे स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धेच्या युगात या संघटनेचं स्वतःचं अस्तित्व, एजंट लोकांचं जे अस्तित्व संपणार आहे त्या अस्तित्वाला टिकवण्यासाठी ही आज संघटना उभी करण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद। योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव। राजगुरुनगर येथील सत्र न्यायालयामध्ये लोक अदालत संपन्न झाली आहे। या समाजभिमुख कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी राजगुरुनगर बार असोसिएशन आणि हुतात्मा राजगुरू विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं खेड तहसील कार्यालय इथं पथनाट्य सादर करण्यात आलंय। राजगुरुनगर येथील सत्र न्यायालयामध्ये लोक अदालत संपन्न झाली आहे। या लोक अदालतच्या माध्यमामधनं लवकरात लवकर तंटे निकाली निघतायत। भविष्य काळामध्ये सर्वांनीच लोक अदालतीमध्ये सहभाग घ्यावा यासाठी राजगुरुनगर बार असोसिएशन आणि हुतात्मा राजगुरू विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पथनाट्य सादर करण्यात आले। या पथनाट्यामध्ये ॲडव्होकेट साधना बाजारे, ॲडव्होकेट अश्विनी पानसरे मडके, ॲडव्होकेट आरती थिगळे, ॲडव्होकेट संदीप मगले, ॲडव्होकेट संदीप घुले, ॲडव्होकेट गणेश गाडे हे वकील आणि निलेश आंधळे पडवळ, सांडभोर, दरेकर, तरडे, शेलार, जाधव हे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते। या प्रसंगी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल राक्षे आणि तहसीलदार सुनील जोशी यांनी अधिकाधिक लोकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय। न्यायालयामध्ये जी लोक अदालत आयोजित केलेली आहे, खरं तर अशा लोक अदालती सातत्यानं होतात, परंतु याची प्रसिद्धी कमी पडते असं साधारण लक्षात आल्यानंतर आता पथनाट्यासारखं अत्यंत प्रभावी असं माध्यम मला वाटतं की बार असोसिएशननी वापरलेलं आहे। खरं तर वकील मंडळींनी पब्लिकमध्ये येऊन अशा प्रकारे तडजोडी घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र या असं सांगणं ही मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं हे फक्त खेडमध्येच घडू शकतं। लोक अदालतीचे फायदे किती ते आत्ताच राक्षे साहेबांनी सांगितलेलं आहे। ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दोन पार्ट्यांमध्ये वैमनस्य राहत नाही, एक तर त्यांच्यात तडजोड होते, सामंजस्य होतं। त्याच्यामुळं पथनाट्याच्या शेवटी आपण बघितलं की 10 वर्षे एकमेकाशी भांडणारे भाऊ एकमेकाची गळाभेट घेताना आपण बघितले। अशीच परिस्थिती प्रत्यक्ष न्यायालयात सुद्धा घडते आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की हा अंतिम न्याय असतो, त्याच्यात अपील करता येत नाही। त्याच्यामुळं पुन्हा पुढं जे ते एक दुष्टचक्र आहे की प्रत्येक निकाल झाला की त्याच्या पुढच्या न्यायालयात अपील करायचं, हे दुष्टचक्र थांबतं। मला असं वाटतं की सर्व स्वरूपाचे जरी दावे खटले तिथं दाखल झाले जात असले तरीसुद्धा महसूलचे खटले किंवा दावे अजून
या लोकन्यायालयामध्ये आमच्याकडून ठेवली गेलेली नाहीत। मात्र आता उद्याच असल्यामुळे शक्य नाही, पुढच्या लोकन्यायालयामध्ये वकील साहेब निश्चितपणे महसूलचं प्रतिनिधित्व तिथं दिसेल अशा प्रकारची मी आपल्याला ग्वाही देतो। आणि इथं उपस्थित जेवढे म्हणून खेडचे लोक आहेत त्यांना माझं सांगणं असं आहे की हा अत्यंत आदर्श असा उपक्रम आपल्या न्यायालयामध्ये सुरू झालेला आहे। याच्यात जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा आणि राक्षे साहेब आणि त्यांची टीम यांनी जो हा प्रचार प्रसिद्धीचा जो आजचा प्रयत्न केलेला आहे हा किती यशस्वी झाला आहे हे उद्याच्याला जास्तीत जास्त लोक येऊन आपण दाखवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। सगळ्यांनी आपण आता या ठिकाणी एक पथनाट्य या ठिकाणी आता बघितलेलं आहे। पथनाट्याचा विषय होता की लोक अदालत। आपल्याला लोक अदालत म्हणजे काय त्याची माहिती मिळण्यासाठी आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला जनसामान्यापर्यंत मिळण्यासाठी एक पथनाट्य या ठिकाणी आयोजित केलं होतं। या पथनाट्याचा जो विषय आहे लोक अदालत, उद्या आपल्या राजगुरुनगर न्यायालयामध्ये आणि सर्वत्र लोक अदालत आयोजित केलेला आहे। तर त्यानिमित्तानं मी आपल्या सगळ्यांना एक आवाहन करतो की आपल्या कोणाचे काही खटले दिवाणी स्वरूपाचे, फौजदारी स्वरूपाचे, इलेक्ट्रिसिटी बिलच्या संदर्भात असतील किंवा अन्य काही असतील, बँकेच्या संदर्भातले दावे असतील किंवा कुठलेही खटले असतील, वाटपाचे दावे असतील, जमिनीचे खटले असतील, या संबंधीच्या सर्व खटल्यांची माहिती आपण आपल्या वकिलांमार्फत उद्या तिथं हजर राहा। आपण सर्व हजर राहा आणि आपले जे खटले आहेत ते सामंजस्याने मिटावेत यासाठी तिथं आपण जजेस आहेत ते जजेस, परत आपले तज्ज्ञ ॲडव्होकेट्स आहेत, या सगळ्यांमार्फत आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल आणि जास्तीत जास्त खटले सामंजस्याने लोक न्यायालयामध्ये मिटतील असा प्रयत्न केला जाईल। त्यामुळे उद्या सगळ्यांनी लोक न्यायालयामध्ये हजर राहावे आणि आपण आपले खटले त्या ठिकाणी जास्तीत जास्त मिटवण्याचा प्रयत्न करावा। याचा फायदा तुम्हाला असा होतो की लोक न्यायालयामध्ये मिटलेला खटला त्याचा विषय सांगायचं झालं तर तो न्याय हा सगळ्यांसाठी होतो। म्हणजे कोर्टामध्ये कोणाच्या तरी एकाच्या बाजूने न्याय लागतो, पण लोक न्यायालयामध्ये ज्यावेळेला सामंजस्याने खटला मिळतो त्याला दोन्ही पार्टीच्या बाजूने न्याय होतो आणि दोघंही आयुष्यामध्ये कायमस्वरूपी सुखामध्ये त्यांचं जीवन जातं। म्हणून मी सगळ्यांना पुनश्च एकदा आवाहन करेन की कोणाचे काही खटले असल्यास उद्याच्या लोक न्यायालयामध्ये आपण सगळ्यांनी हजर राहावे आणि आपल्या वादावर सामंजस्याने तोडगा काढावा आणि जास्तीत जास्त खटले मिटवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा असं मी आपल्याला सगळ्यांच्या वतीनं, आमच्या कोर्टाच्या वतीनं, साहेबांच्या वतीने आवाहन करतो। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। अनुलोम संस्थेच्या माध्यमामधून खेड तालुक्यामध्ये सध्या शेतकरी कर्जमाफी योजनांसाठी 50 मोफत फॉर्म भरणा केंद्र सुरू करण्यात आलेत। अशाच दावडी येथील केंद्राला भेट देऊन केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश आंधळे यांनी। अनुलोम या संस्थेच्या माध्यमामधून खेड तालुक्यामध्ये सध्या शेतकरी कर्जमाफी योजनांसाठी 50 मोफत फॉर्म भरणा केंद्र सुरू करण्यात आली आहेत। अशाच दावडी येथील केंद्राला भेट देऊन आमचे प्रतिनिधी निलेश आंधळे यांनी या केंद्राचा आढावा घेतलाय। दावडीहून बोलतोय। आम्हाला शेतकरी फॉर्म भरण्यासाठी दुसऱ्या गावाला जावं लागत होतं, त्याची सोय तर झालेली आहे। त्यामुळं इथं एकही रुपया न घेता मोफत सोय झालेली आहे। त्याबद्दल आम्हाला अनमोल कम्प्युटरचा आम्ही ऋणी आहोत। दीपक जयसिंगराव घारे, दावडी, रामदास दावडी। तर आम्हाला ही संकल्पना, कर्जमाफीची जी संकल्पना आहे ही अनुलोमच्या माध्यमातून तालुका प्रमुख श्री सुरेश भुजबळ साहेब यांनी आम्हाला सांगितली आणि लोकांची कर्जमाफीचे फॉर्म कालावधी पूर्ण होतील असे आम्ही प्रयत्न करतोय। शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रांगा लावायला लागू नये तसेच त्यांची आर्थिक लूट होऊ नये या उद्देशानं शासनाचं काम करणाऱ्या अनुलोम या संस्थेनं सुरू केलेल्या या केंद्रामध्ये मोफत कर्जमाफी फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध आहे। दीपक जयसिंग घारे आणि अनमोल कम्प्युटर यांच्या सहकार्यानं दावडी येथे हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। या उपक्रमाबाबत नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलंय। निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर।
वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाइन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय रामशेठ काळे पाटील यांना 57व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नूरे मुस्तफा यंग सर्कल आणि समस्त सुन्नी मुस्लिम जमात खोडेगाव। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्ह्यामधील हजारो संख्येमध्ये शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाहीये। त्यामुळे गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलाय। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मागील 1 वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सतत केलेल्या चर्चा आणि शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राष्ट्रीयकृत बँकांसमोर ढोल बजाव, रास्ता रोको आणि DDR ऑफिस समोर मुंडन आंदोलन शेतकरी कर्जमाफीसाठी केलंय। भाजप मुख्यमंत्री यांनी अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय। भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसरा सणापूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, असं यवतमाळ जिल्ह्यामधील सर्व शिवसैनिकांनी इशारा दिलाय। तर खासदार भावनाताई गवळी, जिल्हा प्रमुख विश्वनाथ नांदेका, जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, महागाव शिवसेना तालुका प्रमुख समाधान ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख शाखा भरवाडे आदी मान्यवरांनी 11 सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा आंदोलनाची हाक दिली आहे। फिरोज पठाण, C24 तास, यवतमाळ। राऊंड टेबल इंडिया ही एक गैर राजकीय, असांप्रदायिक आणि विना नफा तत्वावर कार्यरत असणारी गैर सरकारी संस्था आहे। नुकतेच या संस्थेनं बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्त केलंय। 1962 साली स्थापन झालेली राऊंड टेबल इंडिया एक गैर राजकीय, असांप्रदायिक आणि विना नफा तत्वावर कार्यरत गैर सरकारी संस्था आहे। 18 ते 40 वयोगटामधील तरुण आणि यशस्वी लोक राऊंड टेबल इंडियाचे सदस्य आहेत।
समुदाय सेवा, स्वयंविकास, शिष्यवृत्ती आणि आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्याच्या उद्देशानं हे कार्य 20 ते 25 सदस्यांच्या टेबल्सद्वारे सुरू आहे. राऊंड टेबल इंडिया ही संस्था राऊंड टेबल इंटरनॅशनलची सक्रिय सदस्य आहे. राऊंड टेबल इंडियानं बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्त केलंय. राऊंड टेबल इंडिया आणि जॅकी श्रॉफ यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय. यावेळी राऊंड टेबल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष क्रिस अरविंद, राऊंड टेबल इंडियाच्या एरिया 15चे चेअरमन अविनाश अग्रवाल, राऊंड टेबल इंडियाच्या PSRT 177चे चेअरमन TR ललित पिट्टी, राऊंड टेबल इंडियाच्या एरिया 15चे पब्लिसिटी कन्व्हिनर दर्शन काब्रा आणि राऊंड टेबल इंडियाच्या नॅशनल CSR टीमचे विकास अग्रवाल या ठिकाणी उपस्थित होते. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. वावरत जांभळी येथील पुलाचं बांधकाम मंजूर करून ते पूर्ण करा या मागण्यांसाठी वावरत जांभळी पूल बांधकाम महिला संघर्ष समितीनं मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. वावरत जांभळी येथील पुलाचे बांधकाम मंजूर करून ते पूर्ण करा या मागण्यांसाठी वावरत जांभळी पूल बांधकाम महिला संघर्ष समितीनं मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, मुळा पाटबंधारे विभाग, पुनर्वसन विभाग यांनी आजपर्यंत केलेल्या कारवाई संदर्भातील कागदपत्रांच्या प्रती स्वयंस्पष्ट अहवालासह मिळवून देण्याची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुळा धरणाचे बांधकाम पूर्ण करून पाणी अडवल्यापासून आजपर्यंत मोठे हाल सहन करून आवाज न करता अन्याय सहन केलाय. आता तरी आम्हाला न्याय मिळावा अशी सर्वांचीच भावना होती. आंदोलनाच्या वेळी रंजना गवांदे, वर्षा बाचकर, रत्नमाला मकासरे, सुशीला बर्डे, अण्णासाहेब सोनार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वावरत जांभळीचे सर्व महिला आणि पुरुष या ठिकाणी जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा घेऊन यासाठी आलो की आपल्याला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष झालेत आणि त्यानंतर 72 साली धरण होऊन सुद्धा आमचे वावरत जांभळी गावाचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन आतापर्यंत झालेलं नाही. कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा आतापर्यंत आमच्या दोन्ही गावांना मिळालेल्या नाहीत. तरी आपण सध्याच्या काळात डिजिटल इंडियाची संकल्पना करतो आणि आमच्या 3 गावांना अजूनपर्यंत साधी बेसिक सुविधा सुद्धा मिळालेल्या नाहीत. या सर्व सुविधा मिळण्यासाठी वावरत जांभळी आणि जांभूळबन या तिन्ही गावातल्या लोकांनी आज या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे. तरी आम्ही पुन्हा एकदा शासनचरणी विनंती करतो आणि शासनाला इशारा सुद्धा देतो की आमचा अंत आता कुठल्याही प्रकारे न बघता आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये विकासाच्या दृष्टीने, शैक्षणिक दृष्टीने, सर्व सांस्कृतिक दृष्टीने सामावून घ्यावे ही सर्वांच्या वतीने विनंती करतो. गेल्या 47 वर्षापासून धरणाचं काम म्हणून स्वातंत्र्य भेटल्यापासून धरण अडवलं पण आम्हाला कुठलीही सुविधा दिली नाही. ना जमीन ना मोबदला काहीच भेटलेला नाही. आमची शिक्षणापासून सगळे मुलं आमच्या गावामध्ये जांभळी वावरत आणि जांभूळबन ह्या तिन्ही गावामध्ये कुठलाही एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सुशिक्षित नाही. सगळे अडाणी, ग्रॅज्युएट सुद्धा नाही आणि शिक्षणाची दळणवळण यंत्रणा फार दुर्बळ असल्यामुळं मुलं बाहेर पण शिकायला जात नाही. शिकायला जर टाकायचं म्हटलं
तर पाहुण्यांच्या ठिकाणी ठेवावं लागतं. पाहुण्यांच्या घरी मुलं किती दिवस राहणार? फक्त जास्तीत जास्त 4थी ते 7वी पर्यंत. 7वीच्या पुढे कुठलाही विद्यार्थी शिकलेला नाही. तेवढं करू नाही मी. आम्हाला तालुक्याच्या गावाला जायच्या वेळेस तासन तास बसावं लागतं. वारंवार जर सुटलं तर आम्हाला जीव मुठीत धरावा लागतो. कित्येक वेळा अशी आमची परिस्थिती झाली का वारंवारमध्ये त्याच्यामध्ये लाट आली धरणामध्ये का त्या होडीमध्ये पाणी शिरतं आणि सगळे जीव मुठीत घेऊन देवाच्या धावेने कडेला येतात. कारण का तर ही नाव जर पुन्हा पलटी झाली, पहिल्यांदा 2000 मध्ये ज्या वेळेस होडी पलटी झाली त्यावेळेस 3 मृत्यू झालेत आणि आता जर ती वेळ झाली तर आताच्या सध्याच्या काळामध्ये या लॉन्चमध्ये जवळजवळ 12-13 गाड्या आणि 20-25 ग्रामस्थ असतात. त्याच्यामुळं सगळ्यांना त्यांचा जीव मुठीत धरून आज आम्ही आपल्या जो वावरात आंबलीचे सर्व या ठिकाणी सगळं महिला सगळं ग्रामस्थ घेऊन आम्ही या ठिकाणी कलेक्टर या ठिकाणी मोर्चा काढला. परंतु आमचा प्रश्न असा आहे की आम्हाला या ठिकाणी येण्या जाण्याचा जो प्रश्न आहे दळणवळणाचा, तो आम्हाला जर रावरीला जायचं असेल तर आम्हाला 100 किलोमीटर अंतरावर जावं लागतं आणि मधलं जे अंतर आहे ते साधारण 15 ते 16 किलोमीटरचं अंतर आहे. आणि म्हणून आमच्या गावची जी लोकसंख्या आहे वावरत जांभळे आणि जांभूळवण 4000 लोकसंख्या आहे. परंतु आतापर्यंत जो आमचा जो प्रश्न आहे हा प्रलंबित जवळजवळ 47 वर्षापासून प्रलंबित आहे. आणि म्हणून आम्ही जो या ठिकाणी जो आंदोलन उभारलेला आहे तो नक्कीच आम्हाला या ठिकाणी न्याय मिळावा आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष चालूच ठेवू. पुणे येथील चंदननगर भागामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ याच्या विरुद्ध केंद्र आणि राज्य सरकारचा राष्ट्रवादी पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पुणे येथील चंदननगर भागामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंची होणारी दरवाढ याच्या विरुद्ध केंद्र सरकार तसेच राज्य सरकारचा राष्ट्रवादी पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेवक भैयासाहेब जाधव, नगरसेविका सजिलाताई पठारे, नगरसेविका सुमनताई पठारे, आशिष माने, विशाल गोरे, बाबासाहेब गलांडे, नारायण गलांडे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सणासुदीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या दरवाढीमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी यावेळी दिसून आली आहे. मी सौ संजीला बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादीची नगरसेविका बोलते. आज आमच्या पक्षानं जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा मी या सरकारचा निषेध करते. हे सरकार सांगते की आज महिला चुलीवर स्वयंपाक करत असताना त्यांच्या डोळ्याला त्रास होतोय. मग त्यांच्या डोळ्याला जर त्रास होत असेल तर हे सरकार गॅस वाढ का करत आहे, डिझेल वाढ करत आहे, पेट्रोल वाढ करत आहे, या सरकारचा मी आज निषेध व्यक्त करते. नमस्कार, मी सौ सुमन बाळासाहेब पठारे, राष्ट्रवादीची नगरसेविका. या सरकारच्या भाववाढीच्या निषेधार्थ आम्ही एकत्र जमलेलो आहोत. आज खरोखर सरकारने अतिशय महिलांच्या जीवनाशी निगडीत असलेला हा प्रश्न असताना इतकी मोठी भाववाढ केली, अतिशय निंदनीय आहे. आज सरकारला मला जाब विचारायचा आहे की कुठं नेऊन ठेवले आजचे दिन. आज प्रत्येक महिलेच्या डोळ्यातून पाणी येत आहे. गॅस दरवाढ असेल, डिझेल पेट्रोलचे दरवाढ असेल. मी खरोखर C24 तासच्या माध्यमातून हा प्रश्न मांडण्याची संधी दिली. मी हा C24 तासचे खरोखर मी आभार मानते. आज ह्या प्रत्येक महिलेला जीवनाशी निगडीत असलेला गॅस असतो आणि त्या गॅसची भाववाढ केलेली आहे. खरोखर ही गोष्ट निंदनीय आहे. या सरकारचा मी अतिशय निषेध करते आणि थांबते. सुषमा पाटील, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. 2 गटांमध्ये झालेल्या वादामधील आरोपींना 20 दिवस होऊनही अटक न झाल्यानं चांडोली ग्रामस्थ आणि पीडितांच्या नातेवाईकांचा खेड पोलीस ठाण्यावर मोर्चा. राहुरी शहरातील विजेच्या लपंडावासंदर्भात नगराध्यक्षांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांनी केलं शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलन. आणि वावरत जांभळी पुलाचं काम मंजूर करून सुरू करावं यासाठी वावरत जांभळी पूल बांधकाम संघर्ष समितीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त.